आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पुण्यात पवार गटाचे नेते विकास लवांडेंवर शाईफेक करण्यात आली। कीर्तनकार संग्राम भंडारेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय। शाईफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा लवांडेंनी दावा केलाय। विकास लवांडे वारकरी संप्रदाय ज्यांनी टिकावून ठेवला त्यांच्यावर सातत्याने टीका करत होता आणि त्यांना घुसखोर म्हणून संबोधत होता, अशी प्रतिक्रिया भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसलेंनी दिली आहे। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही अशी टीका नाना पटोलेंनी सरकारवर केली आहे। त्यामुळे राजकीय नेते, कीर्तनकार, भोंदूबाबा असे प्रकार राज्यात सगळीकडे चालत आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचंही ते म्हणाले। शरद पवार गटाचे प्रवक्ते, पुरोगामी विचारांचे लढवय्ये कार्यकर्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी येथे शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध करतो। या हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी अनिल देशमुखांनी केली। विकास लवांडे यांच्यावरील शाही हल्ला म्हणजे वारकरी संप्रदायाचा अपमान आहे। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती। याचा निषेध करण्यासाठी जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेकीसह सुपाऱ्या फेकल्या। मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शाईफेक करणाऱ्या संग्राम महाराजांचे आमदार गोपीचंद पडळकरांकडून समर्थन करण्यात आलं। संत परंपरा आणि गुरूंवर टीका करणाऱ्यांचा निषेध त्यांनी केलाय। संग्राम महाराजांवर चुकीचे गुन्हे दाखल करू नयेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। सामान्य लोकांना वाटतं हे सरकार आपलं नाही, मात्र गुंडांना वाटतं हे सरकार आपलं आहे अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे। सामान्य लोक मात्र वाऱ्यावरच का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। वारकरी संप्रदाय परंपरेत घुसखोरी करून गुंडगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांनी दिली। विकास लवांडे यांच्यावर झालेला हल्ला हा संत परंपरेवर आणि लोकशाहीवर आघात असल्याचंही ते म्हणाले। विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला दुर्दैवी असल्याचं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय। विकास लवांडे निर्धास्तपणे त्या प्रसंगाला सामोरे गेले, त्यांचं अभिनंदनही थोरातांनी केलं। पश्चिम बंगालात भाजपनं अत्यंत भ्रष्ट नेत्याला मुख्यमंत्री केलंय अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। भ्रष्टाचारी सत्तेत बसवण्याचं सातत्य भाजपनं कायम ठेवलं, परंपरा कायम ठेवली असंही राऊत म्हणाले। पश्चिम बंगालला चांगलं सरकार मिळेल, राज्याची गुन्हेगारीपासून सुटका होईल असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। सुवेंदू अधिकारी चांगलं रामराज्य निर्माण करतील अशी अपेक्षाही बावनकुळे यांनी व्यक्त केली। निदा खान मुंब्र्यात कशी आली आणि पुन्हा संभाजीनगरला कशी गेली असा प्रश्न संजय शिरसाटांनी उपस्थित केलाय। निदाच्या घरात राहिली ते घर एमआयएमच्या नगरसेवकाचं असल्याचंही शिरसाट म्हणाले। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते। यावरून आमदार संग्राम जगतापांनी ओवैसींवर टीकास्त्र सोडले। राज्यासह देशभरातील गंभीर प्रश्नांवर गप्प राहणारे नेते केवळ स्वतःच्या समाजातील आरोपींसाठी पुढे येत असल्याचा आरोप त्यांनी केला। पश्चिम बंगालात बेईमानी करून आलेलं सरकार आहे, प्रामाणिकपणे सरकार आलेलं नाही असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय। भाजप निवडणुका बेईमानीने जिंकत आहे, लपून राहिलेलं नाही असंही वडेट्टीवार म्हणाले। राज्यात लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, ते नियंत्रणात कसे आणावे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सगळ्या बाजूने तयारी केली आहे अशी माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली। येणाऱ्या काळात या गोष्टीचा विचार करावा लागणार नाही, एवढी सुरक्षिततेची भावना आमच्या राज्यात तयार होईल असंही ते म्हणाले। महाड तालुक्यातील अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या 75 नुकसानग्रस्तांना मंत्री भरत गोगावले यांच्या मार्फत वैयक्तिक मदतीचं वाटप करण्यात आलं। अवकाळी पावसानं बिरवाडी विभागातील टेमघर, जिते, धामणे, खैराट या गावांमध्ये घरांची छप्पर उडून घरांचं मोठं नुकसान झालं होतं। अनुसूचित जातीतील अबकड उपवर्गीकरणाला विरोध का? मातंग समाजाचे नेते माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी सवाल उपस्थित केला। महाडमध्ये राष्ट्रवादीला शिवसेनेनं मोठा धक्का दिलाय। महाड तालुक्यातील प्रतिष्ठेचे असलेल्या खरवली काळीज ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाय। खरवली काळीज ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य महामुणकर यांनी आपल्या असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केलाय।
सत्ताधारी पक्षासोबत असलेल्या नगरसेविका डॉक्टर सईदा खान यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिलाय. पावसाळा जवळ आला तरी मिठी नदी स्वच्छ झाली नाही म्हणत टीका केली. पावसाळ्यात मुंबईत कुर्ला नेहरू नगर आणि चुनाभट्टी पूर्ण नेहरू नगर कॉलनीत पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतोय. त्यामुळे या परिसरात त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या नगरसेविकांनी केली. मनोज जरांगे बस्सातोग सारखी ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाही, त्यांना आमदार कोण करणार? गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंवर टीका केली आहे.